हाय माडू, हाय. काय पप्पू यांती ना देऊ. नमस्कार मैत्रिणी, मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला मी सेकंड मिनी ब्लॉग आहे माझा यूट्यूबचा. तर आज सेकंड मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता माझे दोन छोटे छोटे पोरं आहेत, देविका आणि देवांश. तर मी आज इडलीपासून जे काही बॅटर बनवलं होतं, इडली डोस्याचा जो बॅटर आहे तो उरलेला आहे. तर त्या बॅटरपासून मी तुम्हाला काय म्हणतात त्याला, उरलेल्या इडली बॅटरपासून त्याचा पिझ्झा करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल मी आता काय केलेलं आहे. तर सर्वात प्रथम मी जो काही नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, जो सकाळी मी डोस्याला वापरला होता तोच तवा आहे. तर त्यामुळे थोडंसं बॅटर टाकून थोडंसं अलगद थोडंसं पसरून घेतलेलं आहे. जास्त पातळपणे जाडपणे मिडियमचा डोसा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मिडियमचा डोसा टाकला. तुम्हाला जे काही व्हेजिटेबल आवडतील जसे की गाजर, शिमला मिर्च वगैरे असेल तर ते पण तुम्ही थोडंसं टाकू शकता. ते आवडत नाही, मी सध्या थोडंसं कांदा आणि टमॅटो एवढंच घेतलेले, कारण पोरं बाकीचे खात नाहीत, पण एवढं खातील म्हणून एवढंच टाकले, जास्त पण नाही टाकलेले. आधी थोडंसं लांबट कांदा आणि छोटे छोटे बारीक पीस टमॅटो टाकलेले. तुम्ही बघू शकता हे थोडंसं चांगलं शिजू जायचं त्या पिठावरती. तर हे बघू शकता एक वाफ झालेली आहे. तर वरती पास्ता आणि पिझ्झा सॉस आहे, हे बघू शकता. त्या डोसा बॅटरवरती थोडंसं पास्ता आणि पिझ्झा सॉस ह्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकं लागेल तितकं टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने ह्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. तर हे मी टाकून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने ह्याला पूर्ण मी पसरून घेते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने पूर्ण डोसा बॅटरला ते सॉस लावून घ्यायचं. तर मैत्रिणी, तुम्ही ह्या पद्धतीने पिझ्झा करून द्या, पोरांना आवडीने खातील. बाहेरचा पिझ्झा आणून खाण्यापेक्षा ह्या प्रकारचे पिझ्झा, जर तुमचे पोरं डोसा वगैरे खात नसतील तर त्या पद्धतीचे तुम्ही त्यांना करून देऊ शकता, अगदी आवडीने खातील अशी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. हे बघा, असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. अजून थोडंसं इकडं कमी पडतं तर तिकडं मी थोडंसं अजून पिझ्झा पास्ता सॉस लावून तिथं पण पसरून घेते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हे सगळं टाकून घ्यायचं. हे सगळं टाकून घेतल्यानंतर वरून थोडंसं चिली फ्लेक्स घ्यायचं, पिझ्झा आणि पास्ता सॉसचं चिली फ्लेक्स आहे ते टाकून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं वरती, जास्त पण नाही, तुम्ही तेलाऐवजी बटर विरघळून टाकलं तरी पण चालेल, पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही. तर हे असं सगळं लावून थोडंसं झाकण लावून 1-2 मिनटं वाफ करून घ्यायचं. आणि थोडंसं चीज घ्यायचं आहे. मी आता हे अमूल बटरचं चीज आहे, तर हे चांगलं मी किसून त्या डोसा बॅटरवरती टाकत आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला समजेल मी कसं केलेलं आहे. तर हे बघू शकता मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. थोडंसं एक वाफ काढून झाल्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे, जो पूर्ण शिजलेल्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं आहे. आणि वरून थोडंसं हे चीज आहे, तर चीज बी किसून टाकलेलं आहे, ह्यामुळे ते पूर्ण पिझ्झासारखंच लागतं टेस्ट खायला. तर हे चीज मी त्याच्यावरती किसून टाकलेलं आहे. अजून थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे जेणेकरून अजून थोडं टेस्टी होईल, त्यामुळे चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. तर झाकण ठेवून आता झालेलं आहे, फक्त 1 मिनिट झाकण ठेवून थोडंसं शिजून घ्यायचे, जास्त वेळ शिजायची गरज नाही. तुम्ही बघू शकता अगदी झटपट असा घरच्या घरी उरलेला डोसा बॅटरपासून आपला मस्त गरमागरम पिझ्झा रेडी आहे. आणि खायला तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला नक्की आवडेल, खायला तर 1 नंबर टेस्टी आहे. तर हे तुम्ही बघू शकता अगदी झालेलं आहे. तर हे आता ताटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता नुसतं कलरनीच असं वाटायला लागलं की किती छान झालं, कधी खाऊ असं झालेलं आहे. तर 1 नंबर झालेलं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडले चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि माझी सोशल मीडिया लिंक माझ्या यूट्यूब चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं मला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्राम, फेसबुकला. तर अशा प्रकारे हे झालेलं आहे. तर आपण त्रिकोणीमध्ये 4 आकार, हे जे काही पिझ्झा केलेलं आहे 4 आकारमध्ये त्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. हे सुरीच्या साहाय्याने पण करू शकता किंवा असं थंड झाल्यावर पण करू शकता. हे बघू शकता मी 4 पीस केलेले आहेत, अगदी सेम टू सेम पिझ्झासारखं झालेलं, अगदी हेल्दी स्नॅक्स म्हणले तरी चालेल आणि पोरांना पण आवडीनं खातील. तर ते अशा प्रकारे मी दुसरा पण असं तुम्हाला करून दाखवते. थोडंसं बॅटर घेऊन थोडंसं जाडसर डोसा टाकून घ्यायचं आहे. अगेन परत सेम थोडंसं कांदा टमॅटो टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे काही व्हेजिटेबल असतील जसे की मका वगैरे असतील तर ते पण टाकू शकता, त्याच्याने पण अजून जरा हेल्दी होईल पिझ्झा. तर माझ्याकडे नाही आहे तर मी नुसतं कांदा टमॅटो टाकलेलं आहे, गाजर नाही टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे टाकून घ्यायचं. परत अगेन हे थोडंसं शिजून जायचं. शिजून झालं की परत थोडंसं पिझ्झा सॉस लावायचा. पिझ्झा सॉसचं परत सगळीकडे पसरून घ्यायचं, तेल टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे सेम करून घ्यायचं.
आणि हे मी गॅरंटीनं सांगते लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल. हे जर खाल्ले तर ते बाहेरचं पिझ्झा खायचं विसरून जातील आणि तुम्हाला सारखं घरी बनवा म्हणून मागे लागतील. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी त्यांना करून खाऊ घाला. अगेन सेम त्याला पिझ्झा सॉस घरी आणून ठेवा. जसे की तुमचे पोरं चपातीला वगैरे असं लावून त्यांना करून दिले का ते आरामशीर खातील. भाजीनं खूप आयांचा प्रश्न असतो की पोरं भाजी नाही खात, तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी त्यांना करून दिला तर भाजी करायची गरजच नाही. चपातीला असं लावून दिलं तरी, अशा पद्धतीची रेसिपी करून दिलं तरी पण ते खातील आरामशीर. आणि तुम्ही हे स्नॅक्स म्हणून तुम्ही टिफिनला पण देऊ शकता. भाजी पोळी करायचं कंटाळा असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे पीठ वगैरे उरलं असेल तर त्याचं असं तुम्ही रेसिपी करून त्यांना देऊ शकता. खायला एक नंबर टेस्टी, लहानापासून मोठ्यापासून सगळ्यांना आवडते. तर तुम्ही बघू शकता सेम मी पहिल्या साईडसारखं केलेलं आहे. सगळंच पिझ्झा सॉस लावून, थोडं चिली फ्लेक्स लावून, आता थोडंसं चीज किसून ताट लावून परत 2 मिनटं वाफून घेणार आहे आणि आपला गरमागरम दुसरा पिझ्झा रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि थोडंसं वरून बटर किंवा तेल टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल, किंवा कारण आपण आता ऑलरेडी चीज किसून टाकलेलं आहे त्यामुळे ते अजून जरा पौष्टिक होऊन जाईल आणि हेल्दी स्नॅक्स आहे. तर तुम्ही बघू शकता हे पण झालेलं आहे. तर तुम्हाला मी काढून सर्व करून दाखवते. हे बघू शकता अगदी गरमागरम पिझ्झा 2 मिनटामध्ये रेडी होतो आणि खायला तर एक नंबर टेस्टीच आहे. तर हे बघू शकता, हे पण मी आता काढून घेणार आहे, तुम्हाला जवळून दाखवते. कलर किती छान आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि खायला पण एवढी टेस्टी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो आणि मला फॉलो करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हे बघा हे पण झालेलं आहे. तर मी ताटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. ह्याला पण सेम असं परत 4 भागमध्ये डिवाईड करायचं. नाही केलं तरी पण चालेल, केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता आता हे दोघं खायला मी करत आहे. ते तुम्ही बघू शकता दोघं कसं खात आहेत आवडीनं. दोघांना खूप आवडलेलं आहे आणि दोघं भांडण करून खात आहेत. तर तुम्ही बघू शकता दोघं, हा तर पूर्ण दिलेलं संपवलेलं आहे. ही पण हे बघू शकता ह्याने 4 पीसमधलं 3च पीस ठेवले नाही आणि हे पण तो अजून कर म्हणते. मी म्हणलं त्याला आधी हे संपव मग मी तुला करून देते. तर तो म्हणते तो पण खातो. आता ही बघा ही तर पूर्ण संपवलेली, एकच शेवटचं पीस राहिलेलं आहे आणि ही पण मला म्हणते अजून करून दे मम्मी. तर मी ह्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता लहान पोरं किती आवडीनं खातात. दोघं भाजी पोळी खायला कंटाळा करतात, पण हे गोष्ट तुम्ही बघू शकता अगदी करून 5 मिनटं पण नाही झाले, 5 मिनटामुळे त्याने सगळं फिनिश केलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघू शकता दोघं थोडंसं अभ्यास करायला घेतले. तर हिला ड्रॉइंग करायला खूप आवडतं, तर ही ड्रॉइंग करते. आता काय करते म्हणते विचारल्यावरती म्हणते आईस्क्रीम काढते. तर हा काय करतो काय माहिती, दीदी करते म्हणून हा पण करतो आहे. हा गणपती काढला आणि गोल गोल हाफ सर्कल करतो. काय करतो रे विचारल्यावर मी हाफ सर्कल काढतो म्हणते. तर हे तुम्ही बघू शकता ही आईस्क्रीमची ड्रॉइंग काढते आणि हाफ सर्कलचा ड्रॉइंग करतो आहे. तर अशा प्रकारे दोघांची धिंगाणा मस्ती चालू आहे. लेट जेवण झाल्यानंतर दोघांची मस्त एन्जॉय केलेले आहे, दोघांनी एन्जॉय केलेलं आहे. अशा प्रकारे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय. हे बघू शकता दोघांनी चांगलं ड्रॉइंग केलेलं आहे, ड्रॉइंग पण एक नंबर मस्त काढलेली आहे. तर लेट नाईट बघू शकता किती छान ड्रॉइंग केलेलं आहे. आमच्या दादूने छान गणपती काढलेलं आहे, हाफ सर्कल काढलेले. तर हा बघू शकता देविकानं पण काय काढलं, देविकाने पूर्ण आईस्क्रीम केक काढलेलं आहे वाटतं.